श्री स्वामी समर्थ। मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि 2 चमच तेल टाकलेलं आहे आणि ही भेंडी आहे बारीक बारीक कट करून घेतली आणि आलं लसूण पेस्ट, 2 कांदे चिरलेले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बेसन। आपण करणार आहे भेंडीची भाजी। आमच्याकडच्या पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत। छान परतून घ्यायचं तेलामध्ये। दोन ते 3 मिनिट, ज्यामुळे भाजी आहे ना चिकट होणार नाही। झालेली आहे। भेंडी काढली मी आणि नंतर कढईमध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरा आणि राईची फोडणी दिलेली आहे आणि हिरवी मिरची आणि कांदा। भेंडीच्या भाजीला थोडा कांदा जास्तच लागतो आणि आलं लसूण पेस्ट। छान कांदा भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत, म्हणजे अगदी लालही नाही आणि कच्चा पण नाही, साधारण मीडियम या पद्धतीने। आणि भेंडी चिरताना 2 किंवा 3 भेंडी एकदाच चिरलं तर भेंडी चिरणं पण लवकर होते। टिप्स आहे ते, छोटी टिप्स आहे, मी तुमच्यासोबत शेअर केली। छान परतून घ्यायचं 2 मिनिट। परतल्यानंतर थोड्या वेळाने हळद आणि मीठ, लाल तिखट असं टाकायचं, कारण की अगोदर टाकलं तर पूर्ण कढईला चिटकते ना। नंतर घालते मी। बघा, मीठ, हळद, लाल तिखट छान परतून घ्यायचं। अशा प्रकारे मोकळी झालेली आहे भाजी। थोडं झाकण ठेवायचं 1 किंवा 2 मिनिट, त्याच्यानंतर बेसन टाकायचं। छान बेसन टाकल्यानंतर असं छान सगळीकडे पसरून घ्यायचं। असं बघा किती सुटसुटीत झालेली आहे भाजी, अजिबात चिकट नाही झाली। आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचा। अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। साधी आणि सोपी पद्धत, टिफिनसाठी पण एकदम छान, चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकरीसोबत पण छान असते। अशा प्रकारे झालेली आहे भाजी। आता काढून घेते मी एक वाटीमध्ये। आणि कोथिंबीर जरा जास्त पडलेली आहे माझ्या हातानं, बघा।
अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे. आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.